नमस्कार. मार्गशीर्ष गुरुवारचे इतके महत्त्व आहे की मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आपल्या धार्मिक मान्यतेमध्ये आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते. शेवटच्या गुरुवारी उद्यापन देखील केले जाते. तर तुम्हाला या पवित्र महिन्यातील या पवित्र दिवशी म्हणजेच गुरुवारी, उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे, तर तुम्हाला या दिवशी उपाय करायचा आहे. उद्या तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. दारिद्र्य नष्ट होईल, दुःख संपेल, माता लक्ष्मी घरात येणार आणि माता लक्ष्मी प्रसन्न देखील होणार आहे. तर तुम्हाला अशी कोणती वस्तू उंबरठ्यावर उद्याच्या या शुभ दिवशी गुरुवारी ठेवायची आहे, कोणत्या वेळेत ठेवायची आहे, सविस्तर संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल. कारण गुरुवारी तुम्ही हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होणार आहे. मार्गशीर्ष गुरुवार हे महालक्ष्मीसाठीच तुम्ही करत असता, तर तिचे तुमच्या घरामध्ये कायम आगमन होण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये कायम वास करण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय उद्याच्या या दिवशी आवर्जून करायचा आहे. कारण तुमच्याकडे 2च गुरुवार आहेत, एक तिसरा गुरुवार आणि एक चौथा गुरुवार. उद्या जर करणे शक्यच नाही झाले तर तुम्ही चौथ्या गुरुवारी करायचं आहे, किंवा तुम्ही दोन्हीही गुरुवारी केला तरी उत्तम ठरेल. परंतु हा एक उपाय तुम्ही माता लक्ष्मीचं तुमच्या घरामध्ये येण्यासाठी नक्कीच करावा. तुमच्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य यामुळे संपणार आहे. आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे हे यामागचे हेतू आणि कारण आहे. आणि महालक्ष्मीचे हे व्रत केल्याने आपण समाधानी होत असतो. त्यासोबतच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता कायम वास करून सुखसमृद्धी ही आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. त्यासाठी तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी मंत्र जप देखील आवर्जून करायचा असतो. मनोभावे महालक्ष्मीची पूजा देखील करायची आहे. त्यासोबतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला उद्या कधी करायचा आहे, तर उद्या तुम्हाला हा उपाय सकाळीच करायचा आहे. त्यासाठी उद्या तुम्ही सकाळी लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि एक तुळशीपत्र टाकून स्नान करायचे आहे. याने तुमचे शरीर आणि मन शुद्ध होत असते. तुळशीला मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून प्रत्येकानेच, घरातील प्रत्येक व्यक्तीनेच तुळशीपत्र एक अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान आवर्जून करायचे आहे. देवघरातील देवाची यथासांग आणि योग्य पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर सकाळी तुम्ही हा उपाय कधी करू शकता, तर 12 वाजेपर्यंत कधीही करता येईल. म्हणजे सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारच्या 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. या दिवशी हे व्रत करून आणि असे काही उपाय करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी महालक्ष्मीची घटस्थापना करून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा देखील केली जाते आणि शेवटच्या दिवशी उद्यापन केले जाते. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दोन्हीही गुरुवारी, म्हणजे उद्याचा तिसरा गुरुवार आणि चौथा गुरुवार, दोन्हीही गुरुवारी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करताय, परंतु तुमच्या घरामध्ये हवा तेवढा पैसा येत नाही. कारण माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रसन्न नसते. कशामुळे नसते, तर घरामध्ये तुमच्या घराला एखादा नजरदोष लागलेला असेल किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल, त्यामुळे घरामध्ये सतत नकारात्मकता, भांडणे, वादविवाद, क्षुल्लक कारणावरून भांडणे लागणे, चिडचिड, आजारपण असेल, अशा काही समस्या असतील, तर त्यामुळे माता लक्ष्मी त्या घरामध्ये वास करत नसते. माता लक्ष्मीला घरात स्वच्छता, आनंद, समाधानी वातावरण, सकारात्मक वातावरण प्रिय असते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये हे सर्व वातावरण निर्मिती होण्यासाठी तुमच्या घरातील आधी नकारात्मकता आणि काही दोष असतील तर ते दूर करणे अत्यंत महत्त्वाचे असते. अलक्ष्मी तुमच्या घरातून जेव्हा घराच्या बाहेर जाईल तेव्हाच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते. तर उद्याच्या गुरुवारी तुम्ही माता लक्ष्मीचे तुमच्या घरामध्ये सर्व स्वरूपामध्ये वास होण्यासाठीच तुम्ही प्रयत्न करत असतात. त्यासाठीच तुम्ही ही पूजा करत असतात. अष्टलक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम नांदाव्यात, कायम त्यांचे स्वरूप तुमच्या घरामध्ये असावे आणि तुम्ही सुखी समाधानी राहावे. लक्ष्मीप्राप्ती, संतान प्राप्ती, त्यासोबतच सौख्य, आनंद, सौभाग्य सर्व गोष्टी घरामध्ये असाव्यात यासाठी तुम्ही हे व्रत मनोभावे करत असतात. अगदी प्रत्येकच स्त्रिया हे व्रत त्यासाठी करत असतात. तर ह्या व्रताचे तुम्हाला चांगल्या पद्धतीने फळ मिळावे आणि माता लक्ष्मीचे सर्व स्वरूप तुमच्या घरामध्ये राहावे. अष्टस्वरूपामध्ये माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करावी यासाठी तुम्ही उद्या हा सकाळी उपाय आवर्जून कराच. बाकी काही नाही केले तरीही चालेल.
काही स्त्रिया उपवास करत नसतात, तर त्यांनी देखील हा उपाय केला तर माता लक्ष्मी त्यांच्या देखील घरामध्ये कायम वास करणार आहे. ज्या उपवास करत आहेत त्यांनी देखील मनोभावे हा उपाय करायचाच आहे. त्यामुळे माता लक्ष्मीच्या उपवासाचे तुम्हाला अनेक पटीने पुण्यफळ लवकरात लवकर प्राप्त होत असते. तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह हा कमकुवत असेल तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असते. तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीची सोबतच विष्णूंची पूजा जर केलीत तर तुमचा गुरुग्रह हा मजबूत होतो आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होत असते. त्यामुळे गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना देखील समर्पित आहे. गुरुवार माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे तुम्हाला हा उपाय या दिवशी करायचाच आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरातील स्त्रियांनी हा जर उपाय केला तर त्यांच्या घरातील सर्व कुटुंबातील सर्व सदस्यांना याचे फळ प्राप्त होत असते. म्हणून आपल्याला हा उपाय उद्या सकाळी 12 वाजण्याच्या आधीच करायचा आहे. 12 वाजण्याच्या आतच ही एक वस्तू आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे. त्या घरातील स्त्री मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी हा उपाय करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या वस्तू टाकायला सांगितलेल्या आहेत त्या आवर्जून टाकायच्या आहेत. त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमच्या घराचा जे उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 तांब्याभर पाणी घ्यायचे आहे. पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल किंवा गोमूत्र तुमच्याकडे असेल तर ते टाकायचे आहे आणि चमचाभर किंवा चिमूटभर हळद तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या आत थोडे थोडे शिंपडून घ्यायचे आहे व शिंपडलेले पाणी तुम्हाला एक स्वच्छ कपडा घेऊन स्वच्छपणे पुसून घ्यायचे आहे. घराचा मुख्य प्रवेशद्वार हा उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. तिथूनच आपल्या घरामध्ये सर्व गोष्टी प्रवेश करत असतात. नकारात्मकता, सकारात्मकता दोन्ही गोष्टी तिथूनच आपल्या घरामध्ये येत असतात. लक्ष्मी, अलक्ष्मी. तर अलक्ष्मी घराच्या बाहेर जावी आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कायम वास करावी यासाठीच आपल्याला उंबरठ्याचा हा उपाय मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर आपण उंबरठ्यावर अशा प्रकारे पाणी शिंपडले तर अलक्ष्मी, दरिद्रता घराच्या बाहेर निघून जात असते आणि नकारात्मकता देखील घराच्या बाहेर निघून जात असते आणि घरामध्ये सकारात्मकता लक्ष्मी माता प्रवेश करत असते. कारण गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारी प्रत्येकाच्या घरीच सूक्ष्म स्वरूपामध्ये धनाची देवी माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्येच वास करत असते. घराच्या आजूबाजूला देखील असते. आपण जर घर स्वच्छ ठेवले, घराच्या उंबरठ्यावर देखील सकारात्मक वातावरण निर्माण केले तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. तुम्हाला हे पाणी शिंपडून झाल्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये थोडेसे गंगाजल किंवा गुलाबजल असेल किंवा पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि हळदीचे लेपन हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर करायचे आहे. हळदीचे लेपन करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हळदीचे लेपन केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करत असते. कारण हळदीचे लेपन हे गुरुवारी प्रत्येकानेच करावे, कारण ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारी तर आवर्जून करावेच. प्रत्येकजण अमावस्या, पौर्णिमा आणि गुरुवारी हळदीचे लेपन हे घराच्या उंबरठ्यावर करतच असतात, ज्यामुळे तुमच्या घरातील वातावरण नक्कीच सकारात्मक होत असते. उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्यानंतर तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला कुंकवाने एक एक स्वस्तिक काढायचे आहे. स्वस्तिक हे पूर्ण काढायचे आहे. दोन्ही साईडच्या कडाच्या लाईनमधले 4 बिंदू काढायचे आहेत आणि उजव्या आणि डाव्या साईडला उंबरठ्याच्या कडेकडेला 2 स्वस्तिक तुम्हाला काढायचे आहे हळदीच्या लेपनावर. आणि तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध किंवा उंबरठ्याच्या बाहेरून लक्ष्मीचे पावलाची रांगोळी तुमच्याकडे असेल तर ती आवर्जून काढायची आहे. त्याच कुंकवाने तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वस्तिक काढायचे आहे आणि त्याखाली ओम विष्णवे नमः असे लिहायचे आहे. कुंकवाच्या गंधानेच लिहायचे आहे. त्याचबरोबर तुमच्या उंबरठ्याच्या मधोमध तुम्ही कुंकवाच्या गंधानेच पावलं काढू शकता किंवा तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे म्हणजे अष्टलक्ष्मीचे स्वरूप असे 8 रेषा ओढून अष्टलक्ष्मीचे नावं घेऊन तुम्हाला एक एक रेष ओढायची आहे आणि 8 रूपांचे नाव घेऊन तुम्हाला ते उंबरठ्यावर काढायचे आहेत. यामुळे साक्षात स्वरूपातील लक्ष्मी तुमच्या घरावर प्रसन्न होईल. पहिली रेष ओढताना आदिलक्ष्मी, दुसरी रेष ओढताना धनलक्ष्मी, तिसरी रेष ओढताना धान्यलक्ष्मी, चौथी रेष ओढताना गजलक्ष्मी, 5वी रेषला संतानलक्ष्मी, 6व्या रेषला वीरालक्ष्मी म्हणजे धैर्यलक्ष्मी, 7व्या रेषेला विजयालक्ष्मी आणि 8व्या रेषेला विद्यालक्ष्मी असे तुम्हाला अष्टस्वरूपाच्या लक्ष्मींची अष्टनावं घेऊन तुम्हाला इथे रेषा ओढायच्या आहेत. आणि या अष्टरूपाची हळद, कुंकू, फुले वाहून पूजा करायची आहे. त्यांना नमस्कार करायचा आहे. स्वस्तिक काढलेले आहेत त्याला देखील हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून नमस्कार करायचा आहे व त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा किंवा स्टीलचा
तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला लाल रंगाची फुले 3 टाकायची आहेत त्या कलशामध्ये आणि तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ एका प्लेटमध्ये घेऊन त्यावर तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर तुमची जी उजवी साईड असते त्या दिशेला तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे. त्या कलशाच्या शेजारीच तुम्हाला एका वाटीमध्ये चणा डाळ आणि गूळ ठेवायचा आहे. गुरुवारी चणा डाळ आणि गुळाला खूप महत्त्वाचे मानले जाते. त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंती किंवा कोणत्याही धातूचा एखादा दिवा निरंजन घ्यायचे आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे तूप टाकायचे आहे आणि हा तुपाचा दिवा तुम्हाला उंबरठ्यावर एका साईडला प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याला देखील तुम्हाला आसन द्यायचे आहे. तर फुलाचे आसन देऊ शकता किंवा एखाद्या डिशमध्ये ठेवू शकता किंवा त्याखाली देखील थोडेसे तांदूळ ठेवले तरी चालेल. त्यानंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला तो कलश चणा डाळ आणि गूळ तुमच्या उंबरठ्याच्या बाहेरच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला चणा डाळ आणि गूळ गाईला खाऊ घालायचा आहे आणि जे कलशामध्ये पाणी आहे ते तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता आणि त्यामध्ये जे फुलं आहेत ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. असा हा साधा सोपा आणि प्रभावी उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते आणि कायम आपल्या घरामध्ये वास करते. अष्टस्वरूपातील लक्ष्मीचे देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतात. मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार जर तुम्ही करत नसाल तरीही तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. ज्यांनी उपवास केलेला आहे त्यांनी करायचा आहे, ज्यांनी नाही केलेला आहे त्यांनी देखील करायचाच आहे. उद्या आणि पुढच्या गुरुवारी देखील तुम्ही हे उपाय करू शकता. तिसरा आणि चौथा गुरुवार दोन्ही गुरुवारी करा. नक्की करा. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.